आणि आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानंतर आता लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का बसला आहे। लाडक्या बहिणींना वर्षाला एक साडी दिली जात होती। आता सरकारने लाडक्या बहिणींना दिली जाणारी ही साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय। सरकारने असा निर्णय का घेतलाय आपण पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। सरकारच्या तिजोरीत नाही काडी, बंद झाली बहिणींची साडी। पुन्हा नाराज लाडक्या बहिणी। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना गेली 3 वर्ष सरकार साडी देत होतं। दिवाळीच्या निमित्तानं भेट म्हणून ही साडी दिली जायची। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली। मात्र आता लाडक्या बहिणींची हीच साडी बंद होणार आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती। राज्याचं एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 अंतर्गत जून 2023 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेमध्ये राज्यात अतिगरीब कुटुंबांकडे अर्थात ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्या कुटुंबातल्या महिलांना वर्षाला एक साडी भेट म्हणून दिली जात होती। यंत्रमाग क्षेत्राला चालना देणं आणि गरीब कुटुंबाला वस्त्र पुरवणं असा दुहेरी हेतू त्यामागे होता। या अंतर्गत 25 लाख साड्यांसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली होती। 25 लाख कुटुंबांमध्ये दिवाळीत ही साडी दिली जायची। 2023, 2024 आणि 2025 अशी सलग 3 वर्ष साड्या वाटण्याचं काम करण्यात आलं। मात्र यंदाच्या वर्षीपासून या साड्या दिल्या जाणार नाही तसा आदेशच सरकारनं गुरुवारी काढलाय। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा-बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत। एखाद वर्षी काही कारणाने बंद असेल पण ती सुरू करण्याचा निर्णय एखाद्या वेळी पुन्हा एकनाथजी करतील। सरकारच्या तिजोरीमध्ये पैसाच नसल्यानं ही योजना बंद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा आढावा घेऊन महागाई वाढल्यानं आणि कुटुंबाच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवली पाहिजे अशी शिफारस केंद्राच्या समितीनं केली होती। एकीकडे केंद्र सरकार लाडक्या बहिणींचे पैसे वाढवता येतील का असा विचार करत असताना दुसरीकडे मात्र राज्यात लाडक्या बहिणींना मिळणारी ही वर्षातली एक साडी बंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।